शाळा, महाविद्यालय, बसस्थानकं, बाजारपेठा तसेच गर्दीच्या ठिकाणी निर्भया पथकाकडून भेटी देऊन मुली व महिलांना स्वसंरक्षण, छेडछाड, महिला अत्याचार आणि सायबर गुन्ह्यांपासून सावध राहून चुकीचा प्रकार घडल्यास तो लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तातडीने माहिती द्यावी, असं आवाहन निर्भया पथकाच्या महिला कॉन्स्टेबल स्वाती जाधव यांनी केलं आहे. कुरुंदवाड येथील साने गुरुजी विद्यालयात निर्भया पथकाच्या वतीनं इयत्ता 9वी-10वी विद्यार्थिनींना समुपदेशन करताना ते बोलत होत्या. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक किरण पाटील होते. जाधव पुढे बोलताना म्हणाले की शहरातील महिला व मुलींना सुरक्षित वातावरण मिळावं, छेडछाड व महिलांविरुद्ध होणाऱ्या गैरप्रकारांना आळा बसावा, यासाठी पोलिसांकडून निर्भया पथकाच्या माध्यमातून विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना व जनजागृती उपक्रम राबवले जात आहेत. निर्भया पथकाचं प्रमुख उद्दिष्ट महिलांना सुरक्षिततेबाबत जागरूक करणं तसेच अडचणीच्या प्रसंगी तातडीनं पोलिसांची मदत मिळवून देता येते. जिल्ह्यात 2016 साली 6 निर्भया पथकांची स्थापना केली आहे. शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ, बसस्टँडमध्ये महिला व मुलींचा वावर असतो. तेथे निर्भया पथकाच्या वतीनं समुपदेशन केलं जातं. ज्या मुलांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव असते ती मुलं वाया जात नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण हे वाघिणीचं दूध असून जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं म्हटलंय. मुलींनी आयुष्यात ध्येय निश्चित ठेवून स्वसंरक्षणासाठी कराटे, बॉक्सिंग व मैदानी खेळ खेळले पाहिजेत व स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी केला पाहिजे, तर अनोळखी मुलांशी संवाद साधू नये असं आवाहन स्वाती जाधव यांनी केलं. यावेळी बोलताना पोलीस हेड कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई म्हणाले की महिलांनी अनोळखी व्यक्तींशी वैयक्तिक माहिती शेअर करू नये, संशयास्पद हालचालींकडे दुर्लक्ष करू नये आणि अडचणीच्या प्रसंगी पोलिसांशी संपर्क साधावा. महिला सुरक्षेबाबत जनजागृती वाढवण्यासाठी निर्भया पथकाचे उपक्रम सातत्यानं सुरू आहेत. महिला सुरक्षित तर समाज सुरक्षित या भावनेतून निर्भया पथकाच्या कार्याला नागरिकांनी सहकार्य करून कोणताही अनुचित प्रकार निदर्शनास आल्यास तातडीनं पोलिसांना माहिती द्यावी असं आवाहन सिराजभाई यांनी केलं आहे. प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक व पाहुण्यांचा सत्कार मुख्याध्यापक किरण पाटील यांनी केला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संजीवनी निर्मळे यांनी केलं तर आभार पद्मजा पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाला पर्यवेक्षक शरद तावदारे, सचिन गुदले, बाळकृष्ण फल्ले, विजय माळी, मेघमाला पाटील, विजय महाजन, अभिषेक सुमंत, दीपक चौगुले, शामराव गायकवाड यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.